वेलकम टू स्टडी फोरम. स्टडी फोरम या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मसी ऑफिसर या परीक्षेसाठी जो एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे जनरल नॉलेज. तर याचा अभ्यास कसा करायचा आणि त्याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आणि त्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक्स कुठले आहेत हे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला एक्झाम पॅटर्नमध्ये हे 5 सब्जेक्ट सांगितलेले आहेत. हे 4 जे सब्जेक्ट आहेत म्हणजेच इंग्लिश, मराठी, लॉजिकल ॲबिलिटी, जनरल नॉलेज हे सब्जेक्ट नॉन टेक्निकल आहेत. हे सब्जेक्ट 120 मार्कांसाठी तुम्हाला परीक्षेत विचारले जाणार आहेत आणि हा जो 5वा सब्जेक्ट आहे तो म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज जे तुम्ही फार्मसीमध्ये तुमच्या शिकलेला आहात त्या बेसवर हे प्रश्न विचारले जाणार आहेत. तर तुम्हाला जो टेक्निकल भाग आहे तो तुम्हाला 80 मार्कांसाठी विचारला जाणार आहे. म्हणून तुम्ही अभ्यास करत असताना हा जो तुमचा टेक्निकल विषय आहे त्याच्यावर तुम्हाला 100% फोकस करावा लागेल आणि त्याचबरोबर हे जे बाकीचे जे 4 नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट तुम्हाला इक्वली वेळ देऊन प्रत्येक सब्जेक्टसाठी त्या दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागेल. कारण तुम्ही यापैकी कुठलाही विषय जर स्किप केला तर तुम्ही मेरिटच्या बाहेर जाल. म्हणून तुम्हाला नॉन टेक्निकल सब्जेक्टसुद्धा तेवढाच वेळ देऊन प्रत्येक सब्जेक्ट अभ्यास करावा लागेल जेणेकरून हे जे 4 सब्जेक्ट आहेत हे तुमचं मेरिट डिसाईड करू शकतील. तर आपण आज जनरल नॉलेज हा जो तुमचा एक टॉपिक आहे तर यामध्ये कुठले कुठले विषय येतात आणि त्यामध्ये कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहेत हे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला हा सिलेबस जनरल नॉलेजसाठी सांगितलेला आहे. त्यामध्ये करंट अफेअर्स जे की इंडिया रिलेटेड आणि महाराष्ट्र रिलेटेड असतील. दुसरा सब्जेक्ट आहे इंडियन हिस्ट्री म्हणजेच भारताचा इतिहास. त्यानंतर आहे इंडियन जिओग्राफी म्हणजे भारताचा भूगोल. चौथा आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच भारताची राज्यघटना आणि 5वा आहे जनरल सायन्स आणि त्यानंतर 6वा आहे स्पोर्ट्स आणि कल्चर आणि त्यानंतर हा 7वा जो एक टॉपिक सांगितलेला आहे त्यांनी राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015 हे 2 ॲक्ट वेगवेगळे आहेत. तर या दोन्ही ॲक्टचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर 8वा हा जो एक टॉपिक सांगितलेला आहे तो म्हणजे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज म्हणजेच तुमच्या IT रिलेटेड जे काही बेसिक नॉलेज आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर आपण पुढे बघूयात ह्या एक टॉपिकमध्ये कुठले कुठले घटक इम्पॉर्टंट आहेत जे की तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात हे पुढे बघूयात. त्यामध्ये हा जो एक पहिला टॉपिक आपल्याला सांगितलेला आहे चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स ज्या की इंडियाच्या आणि महाराष्ट्राच्या रिलेटेड असतील त्या सर्व चालू घडामोडी तुम्हाला अभ्यास करायच्या आहेत. तर ॲटलिस्ट तुम्ही 1 वर्षापर्यंतच्या ज्या काही चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स असतील त्या तुम्हाला अभ्यास कराव्या लागतील. समजा वेळेनुसारच तुम्हाला म्हणजे करंट अफेअर्सला एवढा वेळ देता येत नसेल तर तुम्हाला ॲटलिस्ट 6 मंथ म्हणजेच 6 महिन्यापर्यंतच्या तरी करंट अफेअर्स तुम्हाला अभ्यास केल्याच पाहिजेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ह्या ज्या आरोग्यविषयक ज्या करंट अफेअर्स आहेत त्या तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटीवर ठेवून अभ्यास करायचे आहेत. कारण मागील 2 वर्षामध्ये जे कोविडच्या सिच्युएशन होती त्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बऱ्याच स्टेटनी आणि इंडियन गव्हर्नमेंटनी खूप सारे इनिशिएटिव्स घेतलेले आहेत आणि खूप सारे कॅम्पेन्स राबवले आहेत. त्या कॅम्पेन्स संदर्भात सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात. तर करंट अफेअर्ससाठी तुम्हाला अभिनव प्रकाशनाचं किंवा MPSC सिम्प्लिफाईड या प्रकाशनाचं करंट अफेअर्सचं बुक तुम्हाला उपयोगी ठरेल. म्हणून तुम्ही या दोन्हीपैकी कुठलंही एक बुक रेफर करू शकता. त्यानंतर हा जो आपला दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे भारताची राज्यघटना म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन.
तर यामध्ये हे जे सुरुवातीचे 4 जे टॉपिक्स दिसत आहेत हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये या 4 टॉपिकवर प्रश्न हे विचारलेच जातात. म्हणून हे 4 टॉपिक तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये जी आपल्या भारताच्या राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये आहेत आणि त्यानंतर जी आपली मूलभूत हक्क आहेत, मूलभूत कर्तव्य आहेत आणि जी तत्त्वे आहेत, तर या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे. तर यासाठी तुम्हाला चालू घडामोडीसाठी तुम्हाला अभिनव प्रकाशनाचं किंवा MPSC सिम्प्लिफाईड प्रकाशनाचं बुक रेफर करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर भारताची राज्यघटना आणि जे इतर सब्जेक्ट आहेत म्हणजे इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी या सब्जेक्टसाठी तुम्हाला तात्याचा ठोकळा हा पुरेसा ठरेल. म्हणून तुम्ही हे जे नॉन टेक्निकल आहेत त्यासाठी कुठलं तरी एकच पब्लिकेशनचं बुक रेफर करा. त्यासाठी तुम्हाला तात्याचा ठोकळा हा उपयोगी ठरेलच. आपण पुढे बघूयात. तर इंडियन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक्स म्हणून महाराष्ट्रातील जे समाजसुधारक होऊन गेलेले आहेत, तर त्या सुधारकांनी काय सुधारणा केल्या समाजामध्ये बदल घडवण्यासाठी, ह्या अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर ब्रिटिश भारतातील जे गव्हर्नर होऊन गेलेत त्या गव्हर्नरच्या पॉलिसीज काय होत्या, त्या गव्हर्नरनी भारतात कशा प्रकारे ब्रिटिश रूल लागू केला, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतील. त्यानंतर 1857चा उठाव, कदाचित यावर प्रश्न येण्याची शक्यता ही प्रत्येक स्पर्धा परीक्षेत असते, म्हणून हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यानंतर ज्या धार्मिक सुधारणा चळवळी आहेत म्हणजे जे काही आपल्या भारतामध्ये सोशल रिफॉर्मर्स होऊन गेलेले आहेत किंवा फ्रीडम फायटर्स होऊन गेलेले आहेत, त्यांनी आपल्या देशात कशा सुधारणा चालू केल्या किंवा आपल्या सोसायटीमध्ये कशा रिफॉर्म्स आणल्या हे तुम्हाला इथे बघावं लागेल. त्यानंतर हा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे क्रांतिकारी चळवळी. म्हणजे आपल्या भारतात जेवढ्या काही क्रांतिकारी चळवळी झाल्या त्यामध्ये भगतसिंग असतील, चंद्रशेखर आझाद असतील किंवा महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके असतील, यांच्या ज्या काही त्यांनी चळवळी केल्या, मुवमेंट्स केल्या, त्या तुम्हाला अभ्यास कराव्या लागतील. त्यानंतर हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे गांधीयुग. गांधीजींनी आपल्या भारतात ब्रिटिशाविरुद्ध कसा लढा दिला, त्यांनी अहिंसेचा मार्ग कसा स्वीकारला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य कसं मिळवून दिलं, हे सर्व तुम्हाला ह्या गांधीयुगात पाहायला मिळेल. आणि प्रत्येक स्पर्धेपरीक्षेत गांधीयुग हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, यावर प्रश्न विचारलेच जातात. त्यानंतर तुम्ही आझाद हिंद सेनेचे बेसिक फॅक्ट्स आणि फिगर्स बघू शकता. त्यानंतर आपला जो पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे भारताचा भूगोल म्हणजेच इंडियन जिओग्राफी. यामध्ये तुम्हाला जे भारताचे स्थान आहे, विस्तार आहे आणि भारताच्या ज्या काही सीमा आहेत इतर देशांच्या लागून, ह्या सर्व फॅक्ट्स आणि या संदर्भातल्या फिगर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जो भारताचा प्राकृतिक भूगोल आहे म्हणजेच भारताचा जो फिजिकल जिओग्राफी आहे ते तुम्हाला अभ्यास करायचे आहे. त्यानंतर नदी प्रणाली म्हणजेच जे आपल्या भारतात जी रिव्हर सिस्टीम आहे ती कशी आहे, त्यामध्ये महत्त्वाच्या रिव्हर्स कुठल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या रिव्हर्स कुठल्या आहेत, ह्या सर्व तुम्हाला पाहायचे आहेत. त्यानंतर जे भारतातली आपली जी वनसंपत्ती आहे त्याचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर हे जे बाकीचे घटक आहेत हे सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून तितकेच महत्त्वाचे आहेत. पण तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा जेव्हा अभ्यास करत आहात तेव्हा तुम्हाला ज्या काही तुम्हाला हायलाइटेड गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टी तुम्ही प्रथम करून घ्या, जेणेकरून तुमचे मार्क तिथे पक्के होतील. म्हणून ज्या काही हायलाइटेड गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या तुम्हाला 100% अभ्यास करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे बघूयात आपण. त्यानंतर हा आपला एक टॉपिक आहे की जनरल सायन्समध्ये तुम्हाला आरोग्यशास्त्र म्हणजेच हेल्थ आणि हायजीन या विषयावर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. त्याचं कारण असं की तुम्ही फार्मसी रिलेटेड किंवा तुम्ही औषध निर्माण अधिकारी होणार आहात, त्या दृष्टिकोनातून बघितले असता तुम्हाला हेल्थ आणि हायजीनवर प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. त्याचबरोबर जे काही रोग आहेत त्या रोगांचा अभ्यास करणं तुम्हाला मस्ट आहे.
त्यानंतर तुम्ही जेव्हा इथं बॉटनी आणि झूलॉजीमध्ये येता तेव्हा तुम्हाला जे ॲनिमल क्लासिफिकेशन आहे ते पक्कं करायचं आहे. परत प्लांट क्लासिफिकेशन आहे ते पक्कं करायचं आहे. आणि त्यानंतर जे रसायनशास्त्र आहे म्हणजेच केमिस्ट्री, त्यामध्ये तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये जे काही केमिकल्स यूज होतात किंवा तुमच्या फार्मा रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट केमिकल्स जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर फिजिक्ससाठी हे 2 टॉपिक खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत, साऊंड आणि लाईट. कारण साऊंड आणि लाईटवर प्रत्येक स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात. म्हणून साऊंड आणि लाईट हा तुम्ही टॉपिक करून घ्या. त्यानंतर स्पोर्ट्स आणि कल्चर. स्पोर्ट्स आणि कल्चर हे 2 वेगवेगळे थोडेसे टॉपिक असल्या कारणानं तुम्हाला भारतात जे काही महत्त्वाचे खेळ होतात म्हणजेच स्पोर्ट्स होतात त्या स्पोर्ट्सचा अभ्यास करायचा आहे. ते सुद्धा जे काही हायलाइटेड स्पोर्ट्स आहेत आणि त्याच्या ज्या फॅक्ट्स आहेत किंवा म्हणजे कोण प्रथम आलं किंवा कोणाला पदकं जास्त भेटली, हा असा अभ्यास करावा लागेल तुम्हाला. पण हा अभ्यास करत असताना तुम्ही याला करंटचा टच द्या. म्हणजेच हा अभ्यास करत असताना तुम्ही करंट रिलेटेड म्हणजेच करंट ओरिएंटेड अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे अंडरस्टँडिंग लवकर होईल आणि करंटचाही अभ्यास होईल आणि ह्या स्पोर्ट्सचा पण अभ्यास होईल. त्यानंतर हा जो एक कल्चर टॉपिक मी ते असं हायलाइटेड केला आहे, त्यामध्ये तुम्हाला ह्या दोन खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे भारतातले जे नृत्य प्रकार आहेत म्हणजे डान्स फॉर्म्स, आणि त्यानंतर हा जे भारतातले जे विविध सण आहेत. म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं की पाडवा सेलिब्रेट करतात, तसंच केरळमध्ये काय करतात, तमिळनाडूमध्ये काय करतात किंवा गुजरातमध्ये काय करतात. अशा सण या सणावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते ह्या कल्चर या टॉपिकमध्ये येतात. आणि त्याचबरोबर भारतातील जे नृत्य प्रकार आहेत म्हणजे जे डान्स फॉर्म आहेत ते म्हणजे समजा उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये डान्स फॉर्म कुठला आहे तर तो आहे लावणी. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि म्हणजेच अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला गुजरातमध्ये कुठला डान्स फॉर्म आहे किंवा तमिळनाडूमध्ये कुठला डान्स फॉर्म आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणून प्रायोरिटीने तुम्ही हे 2 टॉपिक करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तर हा जो एक आपला हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 म्हणजेच माहितीचा अधिकार अधिनियम 2005. तर हा जो ॲक्ट आहे तुम्हाला यामध्ये तुम्हाला जे हायलाइटेड गोष्टी आहेत ज्या ठळक तुम्हाला दिसत आहेत की हा ॲक्ट कधी फॉर्म झाला, हा ॲक्टची अंमलबजावणी कधी झाली आणि ह्या ॲक्टमध्ये जे काही मेन फॅक्ट्स आहेत त्या तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर हा ॲक्ट वेगळा आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 हा ॲक्ट वेगळा आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015 हा वेगळा ॲक्ट आहे. तर म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015 म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा ॲक्ट तुम्हाला गरजेचा आहे. जसं तुम्ही या ॲक्टचा अभ्यास करताय त्याचप्रमाणे या ॲक्टचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. यामध्ये सुद्धा तुम्हाला हा ॲक्ट कधी फॉर्म झाला, ह्या ॲक्टची अंमलबजावणी कधी झाली आणि हा ॲक्टचा उपयोग काय आहे, हा ॲक्ट कशासाठी उपयोगी ठरतो, ह्या सर्व ज्या फॅक्ट्स आहेत ह्या तुम्हाला अभ्यास करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर तुमचा हा जो शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे IT रिलेटेड जो बेसिक नॉलेज आहे तुमचं इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, त्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचं स्ट्रक्चर कसं असतं, कम्प्युटरचे पार्ट्स कुठले आहेत किंवा कम्प्युटरमध्ये डिव्हाइस कुठले कुठले यूज होतात आणि त्यानंतर कम्प्युटरचे जे टाईप्स आहेत की कुठले कुठले टाईप्सचे कम्प्युटर असतात हा टॉपिक करा. त्यानंतर कम्प्युटरच्या मेमरी कुठल्या कुठल्या असतात हा एक टॉपिक करा. आणि त्यानंतर जे नेटवर्किंग आहे म्हणजे नेटवर्किंग कसं चालतं ह्या IT सेक्टरमध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये हे नेटवर्किंग कसं यूज होतं, याचे बेनिफिट्स काय आहेत हे तुम्हाला यामध्ये करावं लागेल. त्यानंतर जे इंटरनेट आहे ह्या इंटरनेटचा सोशली म्हणा किंवा आपल्या गव्हर्नमेंटसाठी हा आणि इतर गोष्टींसाठी कसा यूज होतो किंवा याचे फॉर्म्स कसे आहेत हे तुम्हाला बघायचं आहे. आणि त्यानंतर डेटा कम्युनिकेशन्स म्हणजे जो डेटा कम्युनिकेशन्स आहे किंवा ट्रान्सफॉर्मेशन आहे त्याचं
ते कसं होतं हे बघितलं पाहिजे. त्यानंतर जे सायबर सिक्युरिटी म्हणजे जे आपल्या मोबाईलवर सुद्धा किंवा इतर गोष्टीवर सुद्धा जे सायबर अटॅक्स होतात, त्यामध्ये जे काही किंवा जे काही व्हायरसेस असतात त्या व्हायरसेसची नावं तुम्हाला करायची आहेत. आणि त्यानंतर आय टीचे यूज हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आय टीचे यूज म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये किंवा इंडियन गव्हर्नमेंट असो किंवा ज्या शैक्षणिक संस्था असतात त्या संस्था किंवा आपण आपल्या देशाच्या सिक्युरिटीसाठी याचा कसा उपयोग करतो आय टीचा, याचे तुम्हाला थोडेसे पॉईंट्स काढून अभ्यास करावा लागेल. त्यानंतर हा फुल फॉर्म्स म्हणजे काय तर उदाहरण द्यायचं झालं तर HTTP काय, WWWचं फुल फॉर्म काय, HTMLचं फुल फॉर्म काय, तर असे फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणून तुम्ही एक हे जे काही फुल फॉर्म्स आहेत किंवा जे शॉर्ट्स फॉर्म आहेत त्याची एक यादी बनवा आणि ती अभ्यास करा. तर तुम्हाला नॉन टेक्निकलसाठी तात्याचा ठोकळा हा अभ्यास करावा लागेल. आणि करंट अफेअर्ससाठी अभिनव प्रकाशन किंवा MPSC सिम्प्लिफाईड या प्रकाशनाचं कुठलंही एक बुक ॲटलिस्ट 6 मंथ्सचं करंट अफेअर्स त्याच्यामध्ये असलं पाहिजे, हे अभ्यास करा. आणि आज आपण मग इथेच थांबूयात. तर तुम्हाला काही अडचण असेल किंवा जे काही तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरमध्ये महत्त्वाचं वाटते किंवा जो सिलेबसचे टॉपिक्स महत्त्वाचे वाटते तर त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलात त्याबद्दल तुम्ही सर्वांचे आभार. तर स्टडी फोरम हे ई-लर्निंग प्लॅटफॉर्म सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. तर तुम्ही आजच याला सबस्क्राईब करा. थँक्यू.